आज गुरुवार 13 जून. सगळ्यांना शुभेच्छा. आता आज सकाळी आपण भगवद्गीता शिकलो. आता ज्ञानेश्वरीचा वर्ग सुरू करतोय. सगळ्यांना शुभेच्छा. बेल्जियममधून, ब्रुसेल्समधून. एक चांगली संधी आपल्याला 18वा अध्याय इथे जास्तीत जास्त अभ्यासायला मिळणार आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता. निर्वृत्तिका संस्थिता, इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आपण 667 पर्यंत ओव्या घेतलेल्या होत्या आणि आता 67च्या पुढच्या ओव्या सुरू करणार आहोत. श्लोक होता, अयुक्त प्राकृतस्तब्धश शठो नैष्कृतिकोलसः. विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. आपण तामसकर्त्याची विशेषणं पाहतो. सकाळी आपण राजस आणि सात्विक धृती पाहिलेली होती. दोन्ही विषय आता अगदी जवळजवळच चाललेले आहेत. हे थोडेसे 2 श्लोक मागे आहोत, नाही तर 2-4 श्लोक आपण तिथपर्यंतच पुन्हा हळूहळू जाऊ. तर हा तामस करता कसा असतो, तर अयुक्त हा म्हणजे ज्याचं चित्त समतोल नाही. स्तब्ध म्हणजे अत्यंत ताठा असलेला. नंतर प्राकृत म्हणजे अज्ञानी किंवा अस्थिर, असंस्कृत. प्राकृत म्हणजे जन्माला येताना जसा आपण असतो प्रकृत, मूळ स्वभाव असतो तो. त्याच्यावर संस्कार करून आपण थोडे चांगले कसं वागायचं हे ठरत असतं. पण हा प्राकृतच असतो, म्हणजे त्याच्यावर संस्कार झालेले नसतात. आणि स्तब्ध म्हणजे ताठा असलेला, कुणापुढेही वाकणार नाही. अत्यंत गर्विष्ठ. शठ, शठ म्हणजे धूर्त. एकमेकांना अगदी असा आपण म्हणतो ना टस्सल देणारा. नैष्कृतिक म्हणजे चांगल्या कृती न करणारा. अलसहा आळशी. विषादी सतत दुःख करून घेणारा, खेद करणारा. दीर्घसूत्री हे महत्त्वाचं पाहिलं होतं आपण, की जो काम लांबणीवर टाकत असतो. आत्ता काम जे 2 मिनिटात होईल त्याला तो 2 महिने घालवेल. उद्या करीन, परवा करीन. दीर्घसूत्री. आणि असा जो करता आहे तो तामस करता आहे. त्याची काही आपण उदाहरणं ज्ञानदेवांनी सांगितलेली पाहिलेली होती, की आपल्या समोर येणारी प्रत्येक वस्तू हा तिला आपला स्पर्श झाला की ती जशी जळते अग्नीमध्ये, तर त्या जळणाऱ्या वस्तूला किती वेदना होतात हे कधी अग्नीला कळत नाही. तसाच दुसरं उदाहरण दिलं होतं, की आपल्यापाशी जी तीक्ष्ण धार आहे तिच्यामुळं प्राणीमात्रांना कशी जखम होते, त्यांचा जीव कसा जातो हे शस्त्राला कधी कळत नाही.
किंवा आपल्याला प्राशन केल्यामुळं दुसऱ्याला मृत्यू येतो हे विषाला कधी कळत नाही. त्याचप्रमाणे आपल्यासमोर येणाऱ्या जीवाचा नाश करणारी दुष्कृत्य जो सहज करतो, सहजपणे दुष्कृत्य करणारा किंवा त्यासाठी प्रवृत्त होणारा असा जो आहे तसा हा तामस करताय. किंवा वावटळ मोठं वादळ बघा आलं की ते चहू बाजूनी असं सुटतं आणि त्याच्यामुळं होणाऱ्या क्रियांचा त्याला काय परिणाम आहे त्याची तो अजिबात वावटळती कधी काळजी करत नाही. त्या दुष्टकर्म करणारा हा जो कर्ता आहे त्यानं केलेली कृती, त्याच्या मनातला हेतू यांचा परस्परांशी मेळच कधी जमत नसतो. त्याला कळत नाही आपण केलेल्या कृतीमुळे हे सगळं दुष्कर्म झालेलं आहे. आणि अशा त्याच्या कृत्यांकडं पाहिलं की वेड्याला सुद्धा कवडीची किंमत उरत नाही. आपण अजून एक उदाहरण पाहिलं होतं की बैलाच्या पोटाखाली चिकटलेल्या गोचिडाप्रमाणे इंद्रियांना प्राप्त झालेल्या कुठल्याही प्रकारच्या भोगांनी जो संतुष्ट होतो. त्या बैलाला वगैरे काही समजत नाही आपल्या पोटाखाली गोचिड आहे आणि त्याचा आपल्याला त्रास होतो हे त्याला समजतच नाही. तसा हा कुठल्याही प्रकारचे भोग त्यांनी संतुष्ट होतो, जरी ते त्रासदायक असले तरी त्याला समजत नाहीत. त्यातच आनंद मानणारा असा तो असतो. म्हणून 67वी ओवी बघा. आणि इंद्रियांचे वोईरिले चरोनी राखे जो जियाले बैला तळी लागले गोचिड सैसे. तळी म्हणजे त्याच्या पोटाखाली, बैलाच्या पोटाखाली जे गोचिड बारीक बारीक किडे असतात बघा, तर गोचिड असे चिकटलेले असतात. त्याप्रमाणे इंद्रियांना झालेल्या इंद्रियांचे ओईरिले म्हणजे प्राप्त झालेले, इंद्रियांना प्राप्त झालेल्या कुठल्याही भोगांनी चरोनी जाये जिराले राखे जो जियाले. तर त्या सगळ्या भोगांचा उपभोग घेऊन जो अत्यंत ज्याचं मन शांत होतं, संतुष्ट होतं, असा हा तामस मनुष्य किंवा तामसी वृत्तीचा मनुष्य असतो, तामस करता असतो. अशी सगळी विशेषणं बघा ज्ञानदेवांनी आपल्याला दिली आहेत, उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यातनं लक्षात येतं की हा इतका बेफिकीर असतो. या ज्या कृत्रिम गोष्टी आहेत, व्यवहारातल्या आहेत, पंचमहाभूतांपैकी आहेत, त्यांना त्याचं काही, कारण त्यांना त्या जाणीवाच नसतात. पण मनुष्य प्राण्याला ह्या सगळ्या जाणीवा असतात आणि आपण त्या जाणीवांचा विचार करतो. एखादी गोष्ट दुसऱ्याला दिल्यानंतर सुख मिळेल तर त्याचा आनंद आपल्याला जास्त मिळतो, जो सत्वगुणी असतो तो. पण हा तमोगुणी आहे, याला काय होतं, भले दुसऱ्याला त्रास होऊ, भले दुसऱ्याचा जीव जाऊ, मी करतोय त्या कर्मामुळं मला समाधान आहे ना, बस फक्त स्वतःचा विचार करणारा असा हा असतो. आता मी 68वी ओवी झाली खरं, की हा काय करतो, कुठल्याही प्रकारच्या भोगांनी संतुष्ट होतो आणि जीवाचं रक्षण करण्यास किंवा त्यातच आनंद मानण्यास हा सगळं आयुष्य घालवतो. बैलात आता अजून पुढं बघा काय म्हणतात. 669वी ओवी चाललेली आहे. हासया रुदना वेळू नेणता आदरी बाळू राहटे उच्छृंखळू तया परी. आता एखादं लहान बाळ, ते बाळू म्हटले ना, नेणता आदरी बाळू. ते लहान बाळ कसं असतं, कधीही हासया म्हणजे हसायला लागतं, किंवा रुदना म्हणजे रडायला. वेळू नेणता, काळ वेळ तो जाणतच नाही ना. आता त्याला काय कळतं घरात काही आनंद झालाय का वाईट घटना घडली. ते आपलं निष्पाप असतं, कुणाकडे बघून हसतं किंवा कदाचित कुणाकडे बघून रडायलाही लागतं, किंवा सगळा आनंद चाललेला आहे, जल्लोष चालला आहे,
आणि याचा आकांत इतका वाढतो की याला कळतच नाही आपण इतकं रडतोय, लोकांना त्रास होईल, सगळे आनंदात आहेत. म्हणजे ते अकारणच हसतं किंवा रडतं. छान दिले बघा हे उदाहरण. हासया रुदना वेळू, वेळू म्हणजे वेळ, नेणता आदरी बाळू, राहटे उच्छृंखळू तया परी. तर तो जसा म्हणजे त्याला जसं काहीच कळत नाही, तसं ज्याच्या वागण्यामध्ये उच्छृंखलपणा आहे, ताळतंत्र नाही, असा जो मनुष्य आहे तो तामसी करत आहे. म्हणजे आनंदाच्या क्षणी आनंद वाटला पाहिजे, दुःखाच्या क्षणी दुःख कळलं पाहिजे, आपली प्रतिक्रिया तशी व्हायला पाहिजे, याचं त्याला काहीही ताळतंत्र नसतं. दुसरं एखादं उदाहरण देतात बघा. ते उदाहरण तर कित्येक वेळा आलेलं आहे असं. जो प्रकृती अंतलेपणे, कृत्याकृत्य स्वादू नेणे, फुगे केरे धालेपणे उकरडा जैसा. आता उकिरड्याचं उदाहरण दिले की तो काय होतो, फुगे केरे म्हणजे त्या केरांनी, त्या सगळ्या कचऱ्यांनी तो असा वाढत जातो, फुगून जातो. आणि त्याचप्रमाणे जो प्रकृती आतलेपणे कृत्याकृत्य स्वादून नेणे, जो आपल्या प्रकृतीच्या अधीन असतो, आतलेपणे म्हणजे अधीन असतो, आपलंच बघत असतो, त्यामुळं तो कृत्याकृत्याचा विचार करत नाही. कृत्याकृत्य स्वादून नेणे, न येणे, नेणे म्हणजे जाणत नाही. कृत्य म्हणजे चांगली कृती केली, करण्याजोगी, आणि अकृत्य म्हणजे जे करू नये. मग त्याचं जे फळ मिळणार आहे किंवा त्याचा जो परिणाम होणार आहे, त्याचा स्वाद म्हणजे आनंद किंवा दुःख, याचा तो विचारच करत नाही, किंवा ते योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे तो जाणतच नाही. आणि त्यामुळं एखाद्या उकिरड्याप्रमाणे त्याची अवस्था असते की तो तुडुंब भरला काय किंवा रिकामा राहिला काय. तसा हा प्रकृतीच्या इतका आपल्या अधीन असतो की आपल्या कृत्याचं किंवा अकृत्याचं त्याला काहीच देणं घेणं नसतं, त्याला त्याचा विचारही येत नाही. आत्तासुद्धा आपण पाहतो अशी काही माणसं असतात की मी माझं झालं बस. अगदी घरातल्या 4 माणसांपैकी 3 माणसं दुःखी आहेत तरी हा त्याच्याशी विचार करणार, किंवा मला मिळतंय ना बस 2 वेळचं खायला, मला सगळं देता येत ना, माझं पोट भरलं बस. स्वतःचाच विचार करणारे जे फक्त म्हणजे स्वतःसाठीच जगत असतात, आणि म्हणून त्याला त्याचं काहीही दुःख वाटत नाही. लहान मुलाचं उदाहरण ठीक आहे, ते अज्ञानात असतं, त्याला काही कळत नाही. उकिरड्याला काय समजतो, हो तो तर काय भरला काय रिकामा झाला काय. पण ह्याला माणसांनी, देवांनी जाणीवा दिलेली आहे, ज्ञान दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे. आपण सकाळी पाहिलं धृती, धारणा, आता तिथे पण आपल्याला उद्या तामसी धृती पाहिजे आहे. राजसी म्हणजे सगळं मला कर्माचा काय फायदा मिळेल तो सगळं बघणार आहे. मग ह्याला तर तेही नाही, चांगलं वाईटाचाही विचार नाही आहे, कृत्य अकृत्य याचा तो विचारच करत नाही. मी केल्यामुळं कुणाच्या पायावर धोंडा पडतोय का, माझ्या स्वतःच्या पडतोय का, माझ्या कुटुंबाच्या पडतोय का, म्हणजे माझं अकृत्य बरोबर नाही आहे हे तरी त्याला समजायला पाहिजे, पण तो त्याचाही विचार करत नाही. आपण ओव्या बघूया. मागच्या वेळच्या झाल्या असतील पण थोड्याशा पुनरावृत्ती करते. अयुक्त प्राकृत स्तब्धावरच्या आणि स्वरूपानंदांच्या ओव्या. आणि का ते कैसे टाकी तो जाळूनी, हे तो नेणे अग्नी स्वये जैसा. मगाशी मी ज्या सगळ्याचा आढावा घेतला त्या ओव्यांचं स्वरूपानंदांचं बघूया. किंवा परघात करीतो आपण,
हेते नेणो तीक्ष्ण शस्त्र जैसे, किंवा नेणे जैसे काळकुट विष, कैसा होतो नाश आणि कांचा. तैसी आप पर घातासी कारण, कुकर्मेती जाण आरंभी जो. आरंभिता कर्मे राहेची ना दक्ष, परिणामी लक्ष नसे ज्याचे. वाहुटली वारा जैसा वाहू लागे, तैसाची जो वागे स्वैरगती. वाऱ्यासारखा हा स्वैरगती वाट, ज्याला आपण स्वच्छंद वागणं म्हणतो तसा. करी कर्मे सारी सोडोनिया तोल, क्रियांसवे मेळ नाही ज्याचा. ऐसे वाटे जया पाहोनी साचार, आणील हा भार वेड्यासी. झोंबती गोचिड बैलाची या अंगी, तैसा जगे भोगी विषयांच्या. क्षणी हासे क्षणी रेडे जैसा बाळ, आत्ताची जी ओवी, तैसा उच्छृंखळ रहाटे जो. इतका बेताल वागतो तो, उच्छृंखल वागतो. लहान मुलाला कळत नाही हो, कधी कधी हसतो कधी रडतो. खरं म्हणजे त्याला पूर्वजन्मीची एखादी आठवण येत असते आणि म्हणून ते बाळ हसत असतं, किंवा पूर्वजन्मीचं दुःख आठवतं म्हणून तो रडत असतो. पण त्याला ते समजत नसतं बिचाऱ्याला. पण याला समजण्याची ताकद असून हा समजून घेत नाही. प्रकृती अधीन जाहला म्हणून, कृत्याकृत्य भान विसरला. प्रकृतीच्या अधीन होतो तो आणि मग कृत्य अकृत्य काहीच जाणत नाही. होवोनिया तृप्त मग स्वैराचारे, फुगे जैसा केरे उकीरडा. ईश्वरा पुढेही लवविना शिर, मानीची ना थोर तया लागी. निश्चळत्वे वाटे डोंगरही सान, ऐसा अभिमान जया अंगी. आता पुढच्या ओव्या व्हायच्यात आपल्याला, तेवढ्याच झाल्या. म्हणोनी मान्याचे निनावे, म्हणोनी मान्याचे निनावे, ईश्वराही परीन खालवे, स्तब्धपणेन मनवे डोंगरासी. आता त्याच्याजवळ अहंकाराचा एवढा, मान्याचे निनावे, मान्य म्हणजे अहंकार, त्याच्याजवळ एवढा अहंकार असतो, मानमान्यता त्याच्याजवळ असते की ईश्वराही परी न खालवे. तो ईश्वरापुढे सुद्धा खाली नम्र होत नाही. स्तब्धपणे न मनवे डोंगरासी. आणि स्तब्ध म्हणजे इतका ताठा असतो की तो डोंगराला सुद्धा मानत नाही, डोंगराला सुद्धा तुच्छ मानतो. म्हणजे त्याला असं वाटतं काय या डोंगराला, माझ्या एवढा कोणी आहे का ताठ, किंवा माझ्या एवढा कोणी श्रेष्ठ आहे का. म्हणजे कुणापुढेच नतमस्तक होणं हे त्याला माहितीच नाही. ईश्वराही परी न खालवे, खालवे म्हणजे त्याच्यापुढे नतमस्तक होत नाही. नम्र, त्याच्याकडं नम्रपणा हा नसतोच. ईश्वरापुढं तर वाकत नाहीच नाही, पण त्याचा एवढा ताठपणा वाढलेला असतो की स्तब्धपणे, स्तब्ध म्हणजे ताठा. एखादी बघा व्यक्ती अशी स्तब्ध झाली म्हणजे एकदम आपण काहीतरी ठप्प होतो, त्यावेळेला आपल्याला वाकणं हे काही चिरतच नाही डोक्यात. तसा हा या डोंगर जसा असतो की तो किती आहे, तो तर ताठच असतो, तो कधी लवणारा प्रश्नच नाही. पण त्याच्यापुढं डोंगरसुद्धा हीन आहे, निकृष्ट आहे. म्हणजे सरळ सोट एवढा डोंगर असून सुद्धा त्यालाही हा तुच्छ मानतो. हा काय म्हणतो, माझ्यासारखा मीच आहे, श्रेष्ठ मीच. म्हणजे किती उदाहरणांनी आपल्याला समजावून देतात बघा ज्ञानदेव. सत्वगुणाचंही असंच छान पटवून दिलं होतं, पण मागच्या वेळेला पाहिलं की तमोगुण जास्त ते आपल्या मनावर ठसवतात की इतका ताठा आपल्याकडं नको आहे. असं आपण स्वतःला श्रेष्ठ समजू नये. अहो, भगवंतांनी एवढं आपल्याला दिलेलं आहे
त्यांनी एवढं सगळं निर्माण केलेलं आहे. पण त्याच्या पुढे आहे का? तो कधी म्हणतो का मी एवढं सगळं निर्माण केलं, मी किती दमलो असेल, केवढं तुम्हाला सगळं दिलं आहे? कधीच नाही. आणि ज्याच्या जे पदरात असेल ते त्याला तो बरोबर तेवढं माप देत असतो. पण हा मात्र असा चढून जातो की सगळं जग जसं काही माझ्यामुळं चाललेलं आहे, घरातले सगळे व्यवहार माझ्यामुळं चाललेले आहेत, इतका थाट. आई वडिलांपुढे सुद्धा नतमस्तक व्हायचं त्याला माहिती नाही, ईश्वरापुढे नाहीच नाही. आणि डोंगरापेक्षा हा ताठ किंवा ताठा गर्विष्ठपणा त्याच्याजवळ असतो. पुढे म्हणतात, आणि मनजयाचे कलाली राटी फुडी चोरिली, दिठी किरते बोली पण्यांगनेची. आणि त्याचं मन काय आहे तर अतिशय कलाली. कलाली म्हणजे कपट आहे, कपटानं भरलेलं आहे. आणि ज्याचं आचरण जे आहे राहाटी म्हणजे आचरण, तर ते कसं आहे, राहाटी फुडी चोरिली दिठी किरते बोली पण्यांगनाची. तर त्याचं आचरण इतकं संशयी आहे की पण्यांगना म्हणजे वेश्या, वेश्येसारखी भुरळ घालणारी अशी त्याची नजर आहे. दिठी म्हणजे दृष्टी, किरते बोली, आणि त्याचं जे बोलणं आहे सगळं हे आहे संशयी आहे. आणि त्याची दृष्टी जी आहे ती त्या पण्यांगनेसारखी, वेश्येसारखी भुरळ घालणारी आणि सगळ्यांना लुटणारी. म्हणून म्हणलेलं आहे राहटी फुडी चोरिली, म्हणजे तो सगळ्यांना सर्वस्व लुटून टाकणारी अशी त्याची ती दृष्टी आहे, भुरळ घालणारी आहे. आणि आचरण जे आहे ते सगळं संशयानं भरलेलं आहे. राहटी फुडी चोरिली म्हणजे चोरल्याप्रमाणे सगळं अतिशय, ज्याला आपण म्हणतो ना, जेवढे दुष्ट विचार, सगळे जे दुर्गुण, त्याचा हा एक जणू काही असा पुतळाच असतो. त्यामुळं ताठा तर आहेच, गर्व तर आहेच, नम्रता नाहीच, कपटीपणा आहे त्याच्याजवळ. कलाल शब्द वापरलेला आहे. मन नुसतं कपटाने भरून गेलेलं आहे, कुठे त्याला स्वच्छ करायला जागाच नाही आहे, इतकं गच्च भरलेलं आहे. आणि संशयी असं सगळं त्याचं वागणं आहे. म्हणजे जरी तो कदाचित चांगलं करत असला तरी इतकं त्याचं मन सगळं संशयानं भरलेलं असतं की लोकांना त्याच्याबद्दल कधी आदर, कधी आपलेपणा, चांगुलपणा कधी वाटणारच नाही. आणि ती दृष्टी अशी असते की सर्वस्व लुटून नेणारी असते. सगळंच म्हणजे सगळ्याची जशी आपलं एखाद्याचं घरदार सगळं लुटून नेतात बघा चोर, काहीही शिल्लक ठेवत नाहीत. जसं काही घर बदलून कुठंतरी गेलेत असं घर एकदम स्वच्छ करून टाकतात. तसं याची जी दृष्टी आहे ते सर्वस्व लुटून नेणारी आहे. काहीही तो कोणाचं काहीही शिल्लक ठेवणार नाही. इतकं त्याचं वाईट सगळं वागणं आणि दृष्टी बघणं सुद्धा आहे. किंबहुना कपटाचे देहची वळीले तयाचे, ते जिणे की जुवाराचे टिटे घर. आता फार कशाला सांगू म्हणतायत, अजून किंबहुना, अहो त्याचं कपटाचं जे हे आहे तर देह जणू काही कपटाचे देहची वळीले तयाचे, त्याच्या देहामध्ये कपटाखेरीज दुसरं काहीच नाही, फक्त कपटानंच भरलेला त्याचा देह आहे. आणि ते जिणे की जुवाराचे, आता जुगार वगैरे खेळणारे असतात तर ते लोक कसे करतात, किती फसवतात लोकांना. म्हणून त्यांनी म्हणले ते जिणे की जुवाराचे टिटे घर, जणू काही निवासस्थान आहे अशा धोकेबाज लोकांचं किंवा जुगारी लोकांचं जसं वागणं असतं तसं सगळं त्याचं वागणं आहे.
लोकांना त्रास देणं, फसवणं, म्हणजे चहाडी, चोरी, शिंदळकी असा एक शब्द वापरलेला आहे. या 3 वाटा जिथे मिळतात त्या तिठ्यावरचं जणू जुगारी लोकांचं घर आहे. जुवाराचे टिटेघरं. टिटेघरं म्हणजे 3 गोष्टींचं राहतं घर. जसं आपण म्हणतो की आमच्या घरी ना सगळं तुम्हाला मिळेल. अगदी आदरातिथ्य होईल, प्रेमानं राहायला मिळेल, पावित्र्य आहे, तुम्हाला आनंद मिळेल, सगळं देवाधर्माचं पाहायला मिळेल. पण ह्याच्या ठिकाणी सगळं त्याच्या विरुद्ध असतं. म्हणजे तोच एकमेकांच्या चाहड्या करणार, सगळ्यांची चोरी करून घेणार, इकडचं तिकडं करणार. शिंदळकी हा शब्द एक शिवीसारखाच वापरलेला आहे. तर देह चिवळिले तयाचे, ते जणे की जुवाराचे टिटे घर. तर ते जणू काही निवासस्थान आहे या सगळ्या वाईट गोष्टींचं निवासस्थान आहे. त्याच्या उलट सत्वगुणी जो असतो सगळ्यांचं चांगल्या गुणांचं माहेरघर असतो. अजून त्याचं आयुष्य कसं आहे बघा. नोहे तयांचा प्रादुर्भावो, तो साभिलाष भिल्लांचा गावो. म्हणून नये येवो जावो तया वाटा. म्हणून ज्ञानदेव सांगतायत, म्हणून नये येवो जावो तया वाटा. शेवटची ओळ महत्त्वाची आहे. म्हणून त्याच्या वाटेला येणं आणि जाणं ठेवायचंच नाही. येऊ जाऊच नका. कारण काय आहे, नोहे तयाचा प्रादुर्भाव. दुसऱ्याचं कोणी दुसऱ्याचं काही भलं करावं किंवा दुसऱ्याचं काही चांगलं करावं असं त्याच्या मनातच नसतं. तो साभिलाष भिल्लांचा. भिल्ल कसे असतात, भिल्ल लुटारू जे असतात त्यांचा जणू काही ते गावच आहे. म्हणजे धनाची अभिलाषा धरणारा असा तो भिल्लांचा जणू गावच आहे. गावो म्हटलं. तो साभिलाष भिल्लांचा गावो, म्हणून नये येवो जावो तया वाटा. म्हणून त्याच्या या भिल्लांच्या गावाला जाणं येणंच करू नये. कारण त्याचा जन्मसुद्धा कसा आहे, नोहे तयाचा प्रादुर्भाव. त्याचा जन्म म्हणजे अवघं आयुष्य हे धनाची अभिलाषा धरणाऱ्या भिल्ल लुटारूंचं जणू गाव आहे. काय बघा, आपल्याला एकदम लुटारू म्हणलं की तो वाल्या आठवतो. वाल्याचा वाल्मिकी झाला, पण सुरुवातीला तो सगळ्यांना लुटत असायचा. हिरावून घ्यायचा, सगळं घ्यायचा, मारहाण करायचा, त्यांना त्रास द्यायचा. सुरुवातीला असणारा हा तामसी वृत्तीचा पुढे मात्र इतका सत्वगुणी झालेला आहे की सगळ्या जगापुढे आदर्श आहे. ज्ञानदेवांनाही तेच अपेक्षित आहे की जरी हा असा असला, भिल्लांच्या गावा म्हणून म्हणतायत जाऊच नाही. आपण जाणं येणं हे सुद्धा तिथं कधी करू नये. कारण हे भिल्ल लुटारू दरोडेखोर. मध्ये बघा एक पिक्चर होता, अण्णाभाऊ साठे त्यांनी लिहिलेले बरेच असे हे होत्या कादंबऱ्या त्याच्यावर आधारित. तर त्याच्यामध्ये सुद्धा असे लुटून सगळ्या गावोच्या गावं उजाड करायचे, सगळ्यांची हिंसा करायचे, सगळं असेल नसेल ते लुटून न्यायचे. लाडी म्हणून आम्हाला कादंबरी आणि ती इतकी सुंदर होती. त्याच्यावर आधारित नंतर चित्रपट निघालेला होता. तुम्ही आमच्याबरोबरचे कोणी असाल तर आर्ट साईडला ते अभ्यासलेलं आठवेल तुम्हाला. म्हणजे त्यांचा जन्म फक्त दुसऱ्यांना छळणं, दुसऱ्याला ओरबाडणं आणि फक्त दुसऱ्याच्या धनावर अभिलाषा ठेवणं. आणि म्हणून त्यांचं हे सगळं वागणं म्हणजे जणू काही त्यांचं आयुष्यच म्हणजे जणू काही एक गाव आहे, भिल्ल लुटारूंचं गाव आहे. आणि म्हणून ज्ञानदेव सांगतायत की ह्या गावाला कधी जाणं येणं मुळीच करू नये. आणि आणिकांचे निके केले, विरू होय जयाले, जैसे अपेय पया मिनले लवण करी. बरं पुढं काय म्हणतायत,
की जरी दुसऱ्याचं कोणी भलं केलं, आणि कांचे निके, आपण म्हणतो निक म्हणजे चांगलं भलं, आणि दुसऱ्या कुणालाही एखाद्याचा प्रसाद लाभला कृपेचा, तर त्याला ते फार मोठं अपेय, जैसे अपेय पय मिनले लवण करी, तसं त्याला असं वाटतंय की अपेय पय मिनले, पय म्हणजे दूध, दुधामध्ये अपेय म्हणजे काय, मीठ. दुधात जर एक मिठाचा खडा पडला तर तो सगळं नासून टाकतो. तसं ते पिण्यासाठी अयोग्य ठरते, मग ते अपेय ठरते. चांगलं दूध असतं, त्याच्यामध्ये जर एक कणभर मिठाचा खडा टाकला तर ते अपेय ठरतं. तसं दुसऱ्यांना काहीतरी चांगला लाभ झाला, एखाद्याला कृपाप्रसाद झाला, संतांचा असेल, सज्जनांचा असेल, भगवंताचा असेल, किंवा तिसऱ्यांनी कोणीतरी त्यांचं एखाद्या आपल्या शेजाऱ्याचं, नातेवाईकांचं भलं केलं असेल, तर ते आपल्यावर संकट कोसळले असं त्याला वाटत असतं. विरू होय जया आले, म्हणजे आपल्यावर संकट आलं, आपलं नुकसान झालं. याच्या बाबतीत समर्थांनी सुद्धा सुंदर मनाचे श्लोक लिहिलेले आहेत बघा, की दुसऱ्याचा मत्सर, द्वेष, लोभ या 3 गोष्टी मुळं मनुष्य कसा असा तामसी वृत्तीचा इतक्या दुसऱ्याच्या सुखामध्ये विष कालवत असतो. दुसऱ्याचं सुख ते स्वतःला टोचत असतं. ठीक आहे, तुम्हाला दुसऱ्याचं भलं नसेल करता येत, पण एखाद्याचं भलं झालं तर त्याच्याबद्दल आपल्या पायावर धोंडा पडल्यासारखं किंवा आपल्याला त्रास का व्हावा, इतकी मनोवृत्ती माणसाची नीच स्तराला चाललेली. आणि तसाच हा तामसी मनुष्य अत्यंत पराकोटीची त्याच्या ठिकाणी ही मत्सर अवस्था किंवा लोभी अवस्था असते. आणि त्यामुळं तो दुसऱ्यांचं भलं झालेलं हे जणू काही त्याच्या अंगावर धोंडा पडलाय असं त्याला वाटत राहतं. काही वैसा पदार्थू घातला आगियांतू, तेची क्षणी धडाडी तू अग्नी होय. आता हिवू म्हणजे थंड. आता इकडे अशीच थंडी आहे बघा, 10 पॉईंटवर आम्ही राहतोय, 10 टेम्परेचर आहे. घटकेत ऊन पडतंय, एवढी थंडी पडते, मध्येच पाऊस पडतो. मग जसा तो हिमू म्हणजे थंड पदार्थ, हिव जैसा पदार्थ, हिव म्हणजे थंडी किंवा थंड पदार्थ, तो काय केला, घातला आगी आतू. एखादा समजा तुम्ही बर्फाचा खडा अग्नीवर टाकला तर काय होईल, त्याचा भडका जास्त होतो आणि तो सुद्धा अगदी वितळून जातो. म्हणजे थंड पदार्थ अग्नीत घातल्यावर सुद्धा त्याच क्षणी भडकून त्याचा सुद्धा अग्नी होतो. तशी याची अवस्था आहे. काही वैसा पदार्थू घातला आगी अंतू, तेची क्षणी धडाडी तू अग्नी होय. किंवा पुढच्या ओवीत म्हणतात, नाना सुद्रव्ये गोमटी, जाली या शरीरी पैठी, होऊनी ठाती किरीटी मळूची जेवी. तर दुसरं उदाहरण तर आपल्याला सगळ्यांना अनुभवाचं आहे, की कितीही सुद्रव्य, चांगले चांगले पदार्थ, गोमटी म्हणजे सुंदर, चांगले, त्याला चवीनं अगदी चविष्ट म्हणू आपण, जालिया शरीर पैठी, जरी आपण ते शरीरामध्ये घातले म्हणजेच ग्रहण केले, तरी शेवटी काय होतं, उत्तम अन्न जरी खाल्लं तुम्ही, पंचपक्वान्न खा की शिळी भाकरी खा, शेवटी त्याचं हे कशात होणार आहे रूपांतर, होऊनी हाती किरीटी मळूची जेवी, शेवटी त्याचा मळच होणार आहे, मलच तयार होणार आहे. म्हणजे तुम्ही काहीही खाल्लं तरी त्याचा मळच बनतो. तसे याच्यावर कितीही चांगले संस्कार केले तरी हा वाईटच असतो. पुढं सांगतायत, नाना तैसे पुढिलाचे बरवे, जयाचा भीतरी पावे, आणि विरुद्धची आघवे हो हो निगे. त्याप्रमाणे दुसऱ्याचं काहीही चांगलं झालं थोडंसं जरी, आणि ती बातमी त्याच्या कानावर आली रे आली, की त्याला ती ऐकायला सुद्धा आवडत नाही. तो शिव शिव शिव, मला सांगू नका त्यांचं भलं झाल्याचं, मला ते ऐकवत नाही तुमचं पुढं. म्हणजे आपण कधी कानावर हात ठेवतो एखाद्याचं वाईट झालं तर, पण हा जो तामसी आहे
त्याला दुसऱ्याचं चांगलं झालं की तो म्हणतो नको नको, मला ते ऐकायला सुद्धा आवडत नाही आणि अजिबात सहन होत नाही. जयाचा भीतरी पावे आणि विरुद्धची आघवे, हो हो निगे. आणि मग तो लगेच काय करतो, त्याची निंदा करायला लागतो, त्याच्या विरुद्ध बोलायला लागतो आणि लगेच प्रतिकूल असं सांगू लागतो. अहो, ते त्यांना एवढं सगळं मिळालं काय, त्यांनी काय केलं माहिती आहे का, अमक्या तमक्यांना फसवून सगळं मिळवलेलं. म्हणजे चांगलं झालं पण ह्याच्या डोक्यात मात्र वाईटच असतं. आपण व्यवहारातही बघतो, एखाद्याला चांगला सन्मान मिळाला, पुरस्कार मिळाला, अहो त्यांनी भरलेत अगोदरच आपल्याला सन्मान मिळावा म्हणून. तो खरं अमक्याला मिळायचा होता, पण हिने उरबाडून घेतला. कुठली गोष्ट, एखाद्याला चांगली मुलगी, तिला चांगला जावई झाला, अहो ते शेजाऱ्यांचं ठरत होतं, यांनी ओरबाडून स्वतःला तो जावई करून घेतला, भरपूर पैसे दिले. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं त्याला कधी बघवतच नाही किंवा सहन होतच नाही. त्याच्यावर चौव्या बुकू पडत. काय सांगू फार देहची तयाचा, जाण कापट्याचा घडीलासे. कापट्याचा म्हणजे लबाडीचा. तिवाठ्यावरील जोगाऱ्याचे घर. तिवाठा जसं आपण पाणवठा म्हणतो, 4 रस्ते मिळतात चौरस्ता म्हणतो, तसा तिवाठ्यावरील. तैसेची साचार जिणे त्याचे, स्वार्थी लुटारूंचा जैसा वस्ती ग्राम. नवे काय जन्म तैसा त्याचा, नये जावो येवो तया मागे कोणी. हेतू हा धरोनी बोलिलो हे, आणि कांचे भले पाहोनी साचार. जया लागी वैर वाटे चित्ती, जैसे दुधा माझी मिसळता मीठ. होय ते वाईट प्यावयासी, थंड ही पदार्थ घालिता गीत. तोही घेई पेट जैशा रीती. पक्वाने स्वादिष्ट घातली पोटात, तरी त्यांची होत विष्ठा जैसी. तैसे आणि कांचे भले जे काही, प्रवेश हृदयी तयाचिया. ते विपरीत होनी साचार, आघवे बाहेर पडू लागे. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिम भास्करम. सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवैधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे थाट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.